हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी अमृता. आज आपण ऑथेंटिक डिश बनवणार आहे, दावफळ, जी की माझी ऑल टाईम फेवरेट आहे. मी जी पद्धतीने बनवते, ज्या टिप्स ट्रिक्सने बनवते, तुम्ही पण या पद्धतीने बनवाल, तुमच्या घरच्यांना किंवा तुम्हाला पण खूप आवडेल. चला आपण आता ही बनवूया. त्यासाठी मी एक वाटी तूर डाळ घेतली आहे. ते 1-2 पाण्याने चांगली वॉश करून घेतली, जेणेकरून त्याच्यावरचं डस्ट आणि केमिकल आहे ते निघून जाईल. 1-2 पाण्याने वॉश केल्याने ती स्वच्छ होऊन जाईल. आणि पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही मिक्स डाळीचं केलं तरी चालेल. मी त्यात थोडी मूग डाळ पण यूज करणार आहे, जेणेकरून ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. मूग डाळ टाकून आता याला 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तूर डाळीला थोडा वेळ लागतो म्हणून 3-4 शिट्ट्या पुरेसे आहे. तर आता त्यासाठी आपण नाही का कणिक मळून घेऊया. कणिक ही एकदम घट्टसर गोळा हवा आहे म्हणून नाही का थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घ्यायची. जास्त पातळ नको आहे. आपल्याला पुरीचा जो कणिकीचा गोळा असतो त्याच्यापेक्षा जास्त घट्ट हवा आहे. तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून असा कणकीचा गोळा तयार करून घेऊया. हा घट्टसर कणकीचा गोळा तयार झाला की त्याच्यात थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपण मळून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे पीसेस करू ते सेपरेट राहतील आणि व्यवस्थित प्रॉपर शिजेल पण. तर आता हे आपण हा गोळा बनवलेला 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत बाकीची तयारी करूया. हा गोळा एकदम असा कडक पाहिजे. तर त्यासाठी फोडणीला लागणारा एक मोठा कांदा घेते मी. याच्यात नॉर्मल भाजीपेक्षा जास्तच कांदा हवा आहे. तर हा कांदा व्यवस्थित चिरून घ्यायचा बारीक पीसेसमध्ये. कांदा चिरून झाला की कढीपत्तासुद्धा पण बारीक चिरून घ्यायचा, जेणेकरून वेगळा काढण्याची गरज नाही पडणार. कढीपत्ता चिरला आहे की आता त्याच्यासाठी लसूण आणि आपल्याला लसूण, जिरं आणि थोडे कोथिंबीरीचे काड्या, त्याचं आपण नाही का एक छोटी पेस्ट बनवून घ्यायची. चला आपण आता चपाती लाटून घेऊया. चपाती लाटण्यासाठी एक छोटी गोळा घेतला आहे आणि जास्त पीठ लावून त्याला लाटून घेतलं आहे. ती या साईजमध्ये हवी आहे, जाडी. चपातीपेक्षा थोडी जाडीच हवी आहे. आता त्याच्यावर तेल लावून मी 2 पद्धतीने तुम्हाला डाळफळ बनवून दाखवणार आहे. एक आहे जे असं रोल करून तेल टाकायचं आणि थोडंसं कणिक स्प्रिंट करून त्याच्यानंतर असे राऊंड राऊंडचे पीसेस करायचे. याच्यात वेगवेगळे कळ्या दिसतील. हे पण टेस्ट छान लागते. आणि आता हे सेकंडवाला आहे, जे की आपण शंकरपाळ्यासारखे बारीक करू. आपल्याला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे आपण बनवू शकतो. तर सेम ही प्रोसेस आहे. ही सेकंडवाले जी वेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो. हे लवकर शिजला जाते तर ही प्रेफर करते मी. जे आपण गोल राऊंडवाले केले आहे त्याला थोडा वेळ लागतो, तर तुम्ही तसे केला तर थोडा जास्त वेळ तुम्हाला शिजू द्यावा लागेल. आणि असा यूज केला तर हे लवकर शिजून जाईल. चला तर आता आपण फोडणी देऊया. गॅस लावून कुकर थोडा तापवून घेतला आहे. 2 मोठे चम्मच एवढं तेल टाकून तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं तापलं आहे की त्यात आपण थोडी मोहरी टाकून तडतडून घेऊया. थोडं जिरं आणि सौंफ. थोडी सौंफ नक्की ॲड करा, त्याची टेस्ट पण खूप छान लागेल. आणि आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया. तुम्ही हिंगाचा यूज करत असेल तर कांद्याच्या आधी थोडं हिंग टाकून फोडणी देऊ शकता. आता लसूण आणि जिऱ्याची जी आपण बारीक पेस्ट केली होती ती टाकली आणि आता कढीपत्ता टाकून व्यवस्थित कच्चा स्वाद जाऊपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे.
हे शिजलं की त्याच्यावर बाकीचे जिन्नस टाकायचे, हळद, तिखट आणि थोडं धने पावडर, बस एवढंच टाकायचं आहे. बाकी गरम मसाला वगैरे काही टाकण्याची गरज नाही आहे. ही जळू नये म्हणून मसाला थोडंसं त्याच्यात पाणी ॲड केलं आहे. आता याला तेल सुटोपर्यंत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला कच्चा राहणार नाही. तर हे व्यवस्थित झालं की त्यात आपण जी डाळ शिजवून घेतलेली ते ॲड करायची आहे. कोथिंबीर मी फोडणीत टाकते, जेणेकरून आपल्या फोडणीची टेस्ट ही खूप छान लागेल. ती मी डाळ जी शिजवून घेतली होती ती ॲड केली आहे. याच्यात असं भरपूरचं असं पाणी जाईल, पातळ करायचं आहे, कारण की जेव्हा आपण चपातीचे जे तुकडे केले आहे किंवा जे रोल केले आहे ते टाकल्यानंतर डाळ खूप घट्टसर होते. त्याच्यामुळे आधीच खूप पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे शेवटी घट्टच होतं. तर मीठ ॲड केलं आहे आणि याला उकळी येऊ द्या. चांगली अशी उकळी आली की त्यानंतर आपल्याला बाकी जे आपण काप केले आहे ते टाकून घ्यायचे. मी जे रोलवाले केले आहे ते पहिले टाकून घेते, कारण की 2 ते 3 मिनिट आधी टाकले ते शिजून लवकर, म्हणजे बरोबर शिजेल, ते एकाच टाईमला शिजेल. बाकीचे जे केले होते ते पण मी टाकून घेतलं याच्यात. आता याला शिजू द्या. याला 15 ते 20 मिनिट लागेल चांगलं व्यवस्थित शिजण्यासाठी. तुम्ही बघू शकता की ते एकदम सेपरेट झाले. थोडंसं दाबून पाहिलं तर जे सपोज जर ते कणिकेचा तुकडा आहे कडक जर झाला असेल तर समजून जायचं की ते शिजलं आहे म्हणून. 1-2 वेळ मध्ये फिरवावं लागेल खाली लागू नये म्हणून. आता हे शिजलं आहे. चला आपण हे सर्व करूया. याच्यात थोडी कोथिंबीर ॲड करू. मी एक बाउल घेते आणि त्यात ते सर्व करते. तुम्ही कांदा लिंबू सोबतही सर्व करू शकता. याच्यावरून तुपाची धार घेतली तरीही खूप छान लागेल. मी तसंच गरमागरम सर्व करते. याच्यात दुसरं काही टाकण्याची गरज नाही किंवा याच्यात साईड डिश पण बनवायची गरज नाही आहे. या पद्धतीने तुम्ही बनवाल तर नक्की तुम्हाला पण खूप आवडेल. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.